हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मम्मीची सुट्टी नाही तर आम्हालाच आमचं बनवून खायला लागतं. तर मी आता अंडा बॉईल करायला ठेवलं आहे, फ्राय केलं आहे. आता मोनूला दिलं आहे. मोनूला जायचं आहे कॉलेजमध्ये, पण ती अजून तशीच बसली आहे. काय काम धंदा नाही तिला. येशू पण शाळेतनं येऊन फोन वापरते. काय होय ना, आम्ही जेव्हा शाळेतनं यायचो ना येशू, आमच्याकडे फोन बिन नसायचे. येऊन झोपायचं थोडा आणि डायरेक्ट 3 वाजता अंबिका आंटीकडे क्लासला जायचो. तिकडे पण माहितीये ना मोनू, क्लासला जाताना पण ये नाही बोलना था. मारायची तुला रडायची, मला नाही मारायची, मी रडायची. हा, मी ढ होती ढ. आणि मोनू होती स्कॉलर होती. म्हणजे स्कॉलर नाही बोलू शकत पण होती, होती. म्हणजे घरात कोण आहे आमच्या तिघांमधनं जास्त हुशार तर ती मोनू. मी तर 1 नंबरची ढ. ढ पेक्षा पण ढ. तुझ्या थोडा 1 लेवल वर पण ढ. नाही, माझ्यापेक्षा येशू ढ आहे. तुम्ही दोघं सेम लेवल ढ. एक क्वेश्चन विचारेल दोघं गप्प बसतील. हा, एकदम शांत. पण काय बोलली ती? पर्पल कलर जास्त चांगला वाटतं. बघितलं हेच फोनवरच तिचं काय होणार नाही. काहीच नाही. भांडी घासा नंतर घसा. मी कामावर ठेवेल. मोनू कामावर ठेवेल तिला. पैसे दे. बॉईल करायला ठेवलेत अंडी. आणि ह्याच्यात जे अंडी आहे ती एक अंडा फुटलाय मोनू. एक अंडा फुटला. आणि हे पागल खा हे ब्रेड तर दे. वा, म्हणजे हिच्या हातात देऊ सर्व. हे बघ, येशूने आणलंय रात्री एवढा झोला. झोला पप्पाकडनं. लगेच बघ ना कशी पप्पानी पाठवलाय भाई. काय बोलायचं नाही. हा, नाही बोल. आवाज खालती, आवाज नाही. तेरी पहिली औलादचा बना. चल. अरे अंडाच फुटलंय भाई. कोणता अंडा कोणता आहे काय समजत नाही. आई ग. मी जस्ट खाली गेलेली. मी हे घेऊन आली आणि नंतर बघते तर मोनूनी पण जस्ट आता जाऊन पायनॅपलचा ज्यूस घेऊन आली. मी दुसरा घेणार होती पण मग मी विचार केला की कशाला दुसरा घेऊ. पायनॅपलची टेस्ट पण छान वाटते आणि चांगलं पण आहे. तर मी घेऊन आली आहे. सेम माझी बहीण पण तेच घेऊन आली आहे. काय नाही होणार आहे आमचं. आणि आता मी येशू आम्ही दोघं जातोय खालती थोडंसं सामान घ्यायला जे मम्मीने आम्हाला बोललंय. आणि येशू मोनूसाठी पल्पी ऑरेंज, कारण तिला बरं नाही वाटत आहे आणि तिला काय खायला नाही होत आहे. तर तिला फक्त लिक्विड पाहिजे म्हणून. तर आम्ही फक्त लिक्विड घ्यायला चाललो आहे. दुसरं वाला लिक्विड नाही. पण पल्पी ऑरेंज वाला लिक्विड. आणि मी हे काहीतरी घातलंय आणि आता मी चाललोय खाली. आणि आजचा माझा व्लॉग पोस्ट नाही झाला. मी करत होते पोस्ट, काहीतरी इश्यू दाखवत होता, मला नाही माहिती, पोस्टच होत नव्हतं ते. सो मी तो पण व्लॉग आता उद्या पोस्ट करेन आणि हा व्लॉग परवा. मॅम मला का मॅम बडीशीट बोलाय का मॅम. जाता जाऊन दाखव समोर कुत्रा आहे भाई. मी जाणारच आहे. येशू ही फालतूगिरी ना माझ्यासोबत करायची. जाऊन दाखवलं का आज माझा तो असा व्हिडिओ शूट करते तर मला खूप असं वाटतंय की हा यार येशू आणि मोनूला काय वाटत असेल जेव्हा मी तुझा आणि मोनूचा असा व्हिडिओ काढते. काढायला किती चांगलं वाटतंय. काढायला किती चांगलं वाटतंय, पण जो समोर उभा आहे त्याला कसं वाटत असेल ते आता मला समजतंय. ओहो. आणि येशू जाऊन आता जस्ट माझ्यासाठी जॅकेट घेऊन आले, कारण इथे खूप जास्त थंडी आहे. आणि मॅडम पैसे घरीच विसरून गेलेली
आणि आली खाली चुट्या पागल सारखी. तर आम्ही परत आता चाललोय. कुठे आपण पण मला घेऊन कुठे चालली आहे ते तर सांग. अरे मोमोज खायला मोमोज खायला नाही मग मला निशांत वाटला एवढा आहे पतला थोडं. असं कोण येणार रे बोलायची एवढी हिंमत आहे. तुला काय काम नाही. रात्रीच्या 11 वाजता मला घेऊन आली आहे मॅडम. काय घेतलंस आणि काय घ्यायचं मुलीला? ज्यूस इथे भेटेल ज्यूस. अच्छा जा तो मग बोलवतोय. मला का नाही पाहिजे आज एशू ट्रीट देते. हा लय मोठी झाली आहे. नाही हा मला ते ब्ल्यू वाला. हा ब्ल्यू वाला हे वाला मला आवडतं. हे नाही ब्ल्यू वाला कुत्री. मी हे घेते हे. मग मला पण पाहिजे. हा आज जरा तू मोठी दिदी पण एवढा काय त्याच्यामध्ये पैसे आहेत तर दे ना. हिला कापायला मजा येते मला. रोज माझ्याकडनं घेते. स्क्विड गेम बघतेय मी आणि एवढा इंटरेस्ट म्हणजे मी हे सर्व कधी बघत नाही पण आता नेटफ्लिक्सचं मी सबस्क्रिप्शन घेतलंय म्हणून मी बघते. आणि ते पण मी येशूला विचारून बघितलं की येशू मी कोणता असं सिरीज बघू. तर त्याच्यामध्ये येशू मला बोलली की तू ते बघ. भाई मला एवढा इंटरेस्ट आलाय ना आता मी फर्स्ट सीझनपासून ते सर्व बघत सुटली आहे आता. आणि असं माझ्या ना असं वाटतंय की आता रिअल लाईफ मध्ये पण कोणतरी येईल आणि गोळी मारून ढुकू. मी आता स्टार्ट केलं आता पण एवढं भारी आहे ना. मला म्हणजे असं इंटरेस्ट आला. मी एक पण एपिसोड असं थांबून बघत नाही. जे सुटली आहे ना सकाळपासून बघत अजूनपर्यंत मी बघतेच आहे. वातावरण आम्ही लोक पूर्ण रस्ता ना. येशूने हे काय केलंय? कॉफी पी. हे मोनू आणि यार हे निघत नाही. ये क्यों नहीं लाया वो क्यों नहीं लाया. अरे मोनू हिला सांग तर आपण काय नावं ठेवली सर्वांची रस्त्यामध्ये येता येता. म्हणून आहे कोरियामध्ये कसे नाव असतात म्हणून सांग त्यांचे. एकाचं नाव घे चल स्क्विड गेम मधनं. जोरात सॉंगयून. हेच येशूचं नाव कसं घेतील त्या लोक? ऐश्वर्या. आम्ही लोकांनी भाई सर एवढा कॉन्टेंट मिस केलाय ना आम्ही दोघांनी खाली. एवढी आम्ही मस्ती करत. और उन्होंने एक वर बोला वातावरण. वरण भात आणि मध्येच वरण भात आलं. आणि बाजूने एक ट्रक गेला तर चटणी पण आठवली आम्हाला. मोनू आता त्या मुमेंट मध्ये प्रेझेंट असते ना. कसं घेते मोनू सृष्टीचं? सुशी सुशी निशो निशो ऐश्वर्या ध्यान से देखिए इस मासूम चेहरे को. आता आम्ही हे खातो. आज येशूने बिल पे केलंय. वाव एकदम सुन के वातावरण झालं सर्व. हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज भाई एवढं दिमाग खराब झालेलं. व्लॉग पोस्ट होत नव्हता आणि फायनली माझा व्लॉग पोस्ट झाला. खूप मगजमारीनंतर 2 दिवसापासून व्लॉग पोस्ट होत नव्हता आणि फायनली आता झाला. खूप डोकं खराब झालेलं माझा व्लॉग पोस्ट करता भाई.
आणि मी त्या दिवशी माझा व्लॉग पोस्ट म्हणजे परवा माझा व्लॉग मी पोस्ट करूच नाही शकली. आणि इशू जरा लाईटमधनं अशी आहे ना. आणि काल मी माझा व्लॉग पोस्ट करूच नाही शकली याच कारणामुळे. काल पण हेच होत होतं. आणि मी एवढी मेंटल आहे, मी 2 मिनिट माझ्यामध्ये पेशन्स नावाची गोष्ट नाही. व्लॉग पोस्ट केला तर तो लगेच झालाच पाहिजे. मी 2 मिनिट थांबत नव्हती माहितीये. ते प्रिपेअरिंग होत होतं. 99% वरच का अडकलंय मी एवढ्या टाइमपासून करते. तर मग ते 99%च्या पुढे जातच नव्हतं. तर मी काय करत होती, 10 मिनिटं थांबत होती आणि व्लॉग डिलीट परत पोस्ट, व्लॉग डिलीट परत पोस्ट, व्लॉग डिलीट परत पोस्ट, असंच करत होती मी कालपासनं. आणि आता मी माझ्या फ्रेंडला विचारलं, तो बोला 2 मिनिटं सोडून टाक त्याला. असंच सोडून टाकलं मी प्रिपेअरिंगवर 99% आणि फोन चार्जिंगला लावून टाकला. आणि अर्ध्या तासानंतर जाऊन बघितलं तर व्लॉग फायनली पोस्ट झालेला. एवढी नाचली मी की फायनली झालं. एवढं रडायसारखं तोंड झालेलं माझं. भाई मला वाटत होतं माझा चॅनल उडला की माझं काय झालं, मला काय समजत नव्हतं. आणि माझा एक डे मिस झाला तर जरा व्लॉग एक दिवस पहिल्याच येईल, म्हणजे परवाचा येईल. जर मी हा व्लॉग आता शूट करते तर हा उद्या पोस्ट नाही होणार, हा परवा पोस्ट होईल असं. कारण मी असंच केलं आता, म्हणजे एवढ्या टाइमपासून काल एक दिवस मिस झाला तर ते 2 व्लॉग माझे राहिलेत. आता अजून एक आहे जो मी उद्या पोस्ट करेन आणि हा वाला परवा करेन. ठीक आहे. सो मी आणि राहुलला कॉल केला. माझा फ्रेंड जो माझ्या लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही लोकांनी बघितला असेल त्याला, मी राहुलला फोन केला की राहुल तू किधर है, मेरे को एक काम कर तू मिल, मी तुझ्या फोनमध्ये मी माझं टाकते, मतलब एयर ड्रॉप करती हूँ मैं तुझे, और तू तेरे फ़ोन से मेरा आईडी लॉग इन कर यूट्यूब का, और यूट्यूब पे पोस्ट कर तेरे फ़ोन से वाईफाई पे. इतना सब मैंने उसको बोला. मग जाऊन मी तो फिर मैंने सोचा की मी जाते तिकडे डायरेक्ट. आणि मी रेडी झाली आणि गेलं कुठे होती लिपस्टिक, मला भेटत नव्हती म्हणून मी ही फालतू कलरची लावली या आउटफिट वरती. आणि आता येशूने कुठून तरी शोधून काढली. ठीक आहे भाई एवढं. आणि बिचारी येशूवर मी राग काढला माझा थोडासा. तिला बोलली मी वायफाय दे, तर ती मला इज्जत मध्ये बोलली की माझं 1 GB आहे, संपून जाईल. म्हणजे किती हरामी आहे, कुत्री आहे किती. तर आणि मी तिच्यावर भडकली, जा नको मला तुझा. आणि भडकली असली, भांडायला लागली तिला मी मारून टाकेन तुला. टेम्पर माझा हाय झाला ना की मग मला काय सुचत नाही. आणि माझा मस्कारा संपलाय तर मी काय लावलं नाही, पण तरी चांगले वाटतं ते. पण मस्काराशिवाय काय मजा नाही आहे. काल हिला असंच बोलले मी की हा येशू छान वाटतेस 2 पोनीमध्ये, तर बघ कशी नाही. मग माझी केस नीट आहे म्हणून आत्तासाठी बनवून ठेवले, नंतर खोलणार तर ते सेट राहणार. असं काही नव्हतं, असंच हे आता झालंय डिसाईड. हे काय सुकवलंय यार, आता दिसतंय मला. सॉरी गाईज, इग्नोर करा. हेच नाही पूर्ण घर. अशी झोपली आहे. मनूचं चाललंय एभीस.